नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण पी-एच-डी एंट्रन्स एक्झामिनेशन म्हणजेच पेट परीक्षा 2026 करिता आपण अभ्यास करीत आहोत. मित्रांनो, जसं की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचं पी-एच-डी एंट्रन्स एक्झामिनेशन ही 9 मे पासून तर 12 मे पर्यंत आपलं एक्झामिनेशन आहे. आणि या परीक्षेमध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यप्रणाली अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण संपूर्णतः या भागावर आपल्याला 50 प्रश्न येणार आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये 50 गुणांकरिता. तर आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये परीक्षेमध्ये वारंवार विचारले जाणारे प्रश्न आपण डिस्कशन करणार आहोत आणि नक्कीच तुम्हाला हे प्रश्न परीक्षेत देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ लेक्चर हा शेवटपर्यंत बघा. सोबतच जर आपण रिसर्च मेथोडॉलॉजीचा अभ्यास करू इच्छित आहात तर त्यासाठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे, ज्याची नवीन बॅच आपण 20 एप्रिलपासून सुरू करीत आहोत, ज्यामध्ये लाईव्ह सेशन रेकॉर्डेडसुद्धा अवेलेबल आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर नोट्स, फुल सिलेबसवर आधारित टेस्ट सिरीज आणि 1500पेक्षा MCQs PDF फाईल अवेलेबल आहे. फीज आहे 899. आजच आपण या ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करून घ्या. यातील आपण प्रश्न उत्तर सिरीजला आपल्या सुरुवात करूया. महात्मा फुले यांचे स्त्री शिक्षणाचे योगदान डॅश हा संशोधनाचा विषय आहे. ए उपयोजित, बी सर्वेक्षण, सी ऐतिहासिक की प्रायोगिक. हा विषय आहे ऐतिहासिक संशोधनाचं, कारण महात्मा फुले यांचं योगदान हे झालेली गोष्ट आहे, त्यामुळे हे ऐतिहासिक संशोधनाशी संबंधित आहे. व्हिडिओ शूटिंग, फोटो, टेप रेकॉर्डर, नोंदवही यांचा जाणीवपूर्वक उपयोग खालीलपैकी कोणतं निरीक्षण साधनात केला जातो? ए. नियंत्रित निरीक्षण, बी. सहभागी निरीक्षण, सी. असहभागी निरीक्षण की वरील सर्व. सो याचं जे योग्य उत्तर आहे ते म्हणजे कंट्रोल ऑब्झर्वेशन म्हणजे नियंत्रित निरीक्षण. आता नियंत्रित निरीक्षण हा एक संरचित पूर्वनियोजित सेटिंग आहे, जे विशिष्ट साधनांचा वापर माहिती गोळा करण्यासाठी आपण जाणून बुजून करीत असतो. आता व्हिडिओ कॅमेरे, छायाचित्रण, टेप रेकॉर्डर, तपशीलवार नोंद, नोट टेकिंग सारखी उपकरणं पद्धतशीररित्या जे आहे माहिती जी आहे कॅप्चर करण्यासाठी आपण वापरत असतो. त्यामुळे योग्य उत्तर ए आहे. नेक्स्ट आहे एखाद्या विषयासंदर्भात व्यक्तींची असणारी मते विश्लेषण आणि त्यामागील कारणे जाणण्यासाठी डॅश तंत्र संशोधनात सर्वाधिक उपयुक्त ठरतं. ए. निरीक्षण, बी. प्रश्नावली, सी. अधिवृत्ती मापिका की फोर्थ मुलाखत. सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे मुलाखत. आता बघा मुलाखत काय असतं पहा. एखाद्या विषयासंदर्भात व्यक्तींचं आपल्याला ओपिनियन जाणून घ्यायचं आहे आणि कारण जर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर ऑब्विसली आपण काय करणार, इंटरव्ह्यू घेणार. यानंतरचा प्रश्न आहे व्यक्तींची एखादी समस्येसंबंधित मते आणि त्या संबंधात असणारी वस्तुस्थिती डॅश संशोधन साधनामध्ये पडताळता येतं. कशामध्ये? अणुसूची, मुलाखत, प्रक्षेपण की प्रश्नावली. सो ऑब्विसली मुलाखतीद्वारे आपण काय करू शकतो, एखादी फॅक्ट बेस्ड इन्फॉर्मेशन जी आहे किंवा एखादी फॅक्ट जी आहे ती आपण क्रॉस चेक करू शकतो इंटरव्ह्यूजच्या माध्यमातून. आता इंटरव्ह्यू पण बघा फॉर्मल, इनफॉर्मल, संरचित, असंरचित अशा प्रकारचं आपल्याला मुलाखती पाहायला मिळते. आता बघा एखादी पर्टिक्युलर व्यक्ती, त्या व्यक्तींचं पर्टिक्युलर मुद्द्यावर जर आपल्याला तथ्य जाणून घ्यायचं आहे, मते जाणून घ्यायचं आहे, तर त्यासाठी आपण काय करीत असतो, मुलाखती जी आहे ते घेत असतो. यानंतर आहे वनस्पती शास्त्राची एखाद्या विषयाबाबतची मते जाणणे याचा समावेश खालीलपैकी कोणत्या मुलाखत प्रकरणात करता येईल? ए. उपचारात्मक मुलाखत, बी. संशोधनात्मक मुलाखत, सी. निदानात्मक मुलाखत की फोर्थ समग्र मुलाखत. ऑब्विसली संशोधनात्मक आपण मुलाखत घेणार आणि त्याबाबत आपण विषयाबाबत मत जाणून घेऊया. आता बघा एखाद्या विशिष्ट विषयावर तज्ज्ञांची मते, अंतर्दृष्टी आणि दृष्टिकोन गोळा करणे हे उद्दिष्टे असताना एक अन्वेषणात्मक मुलाखत घेतली जातं. या प्रकरणात जर तुम्हाला एखाद्या विषयावर वनस्पतीशास्त्राचा विचार जाणून घ्यायचं असतील तर आपण काय करणार आहोत, त्याबाबत मुलाखत.
संशोधनात्मक मुलाखत घेणार आहोत. यानंतरचा प्रश्न आहे, मानसिकदृष्ट्या दुर्बळ असणाऱ्या व्यक्तींसाठी खालीलपैकी कोणती मुलाखत योग्य ठरतं? ए. निदानात्मक आणि उपचारात्मक मुलाखत, बी. समग्र मुलाखत, सी. संशोधनात्मक मुलाखत की फोर्थ औपचारिक मुलाखत. ऑब्विसली मानसिकदृष्ट्या दुर्बळ व्यक्तींचं आपल्याला मुलाखत जेव्हा घ्यायचं असतं तेव्हा आपण डायग्नोस्टिक म्हणजे कारणात्मक आणि उपचारात्मक अशा प्रकारचं मुलाखत घेणं योग्य ठरते. म्हणजे कारण जाणून त्यावर काय करायचं आहे, उपाय करायचा आहे. निदान म्हणजे लक्षात घ्या, निदानात्मक म्हणजे काय असतं, एखाद्या पर्टिक्युलर घटना म्हणा, ठीक आहे, त्यामागे कारण जाणून घेणं, ठीक आहे, आणि कारण जाणून घेतल्यानंतर नक्कीच आपल्याला काय करावं लागेल, उपाय करावा लागेल. त्यामुळे ए. समोरचा प्रश्न आहे, संशोधनातील कोणत्या प्रकारच्या मुलाखतीत संशोधकांचं प्रश्न विचारण्याचं क्रम नियोजन पूर्वीचं ठरलेलं असतं? म्हणजे एक ऑलरेडी जे क्रोनॉलॉजी सेट आहे ते सेट आपण करून ठेवलेलं असतं, प्लॅनिंग आपण करून ठेवलेलं असतं. ए. अनौपचारिक मुलाखत, बी. औपचारिक मुलाखत, सी. औपचारिक व अनौपचारिक मुलाखत की असूचित मुलाखत. ऑब्विसली फॉर्मल जेव्हा आपण इंटरव्ह्यू घेणार तेव्हा सगळं प्रश्न आपण ऑलरेडी प्लॅन करणार, पूर्वनियोजन करूनच आपण प्रश्न जे आहे ते विचारणार आहोत. त्यामुळे बी. नेक्स्ट आहे, संशोधनातील कोणत्या प्रकारच्या मुलाखतीत प्रश्नकर्ता आणि उत्तरकर्ता यांना भरपूर स्वतंत्रता असतं? ए. अनौपचारिक मुलाखत, बी. औपचारिक मुलाखत, सी. औपचारिक आणि अनौपचारिक मुलाखत आणि फोर्थ आहे संरचित मुलाखत. आता बघा, एखाद्या संशोधनाचा विषय आणि त्या विषयासंबंधित आपण मुलाखत घेत आहोत, तर ही मुलाखत घेत असताना प्रश्न विचारणारा आणि उत्तर देणारा यांना स्वातंत्र्य असतं. कुठे तर इनफॉर्मल कुठलाही प्रश्न आपण विचारू शकतो, म्हणजे पर्सनलही विचारू शकतो किंवा प्रोफेशनल लाईफ संबंधित किंवा कुठलाही प्रश्न इथे विचारण्याचं स्वतंत्र असतं. नेक्स्ट आहे, संशोधनातील डॅश मुलाखतीत सर्व मुलाखत प्रकारांचं एकत्रित समावेशन होतं? ए. संरचित, बी. असंरचित, सी. सारसंग्रहक आणि फोर्थ आहे निदानात्मक. ऑब्विसली सारसंग्रहकांमध्ये जे आहे एकत्रित समावेशन सर्व मुलाखतींचा असतो. सो एक एक्सपोजिटरी मुलाखत जी आहे ही एक व्यापक दृष्टिकोन आहे, जी एकाच चौकटात वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखत जसं संरचित, असंरचित, निदानात्मक, अन्वेषणात्मक एकत्र करू शकते. आवश्यकतेनुसार अनेक मुलाखत शैली वापरून आपण माहिती जी आहे ते गोळा करू शकतो. समोरचा प्रश्न आहे, लवचिकता, स्वातंत्र्य, योग्य प्रश्नक्रम, निकोप मुलाखतदाता व उत्तरदाता संबंध इत्यादी गुणवैशिष्ट्ये खालीलपैकी कोणत्या मुलाखतीत दिसतात? ए. संरचित मुलाखत, बी. असंरचित मुलाखत, सी. सारसंग्रहक मुलाखत की फोर्थ उपचारात्मक मुलाखत. ऑब्विसली हे कुठे असेल, सारसंग्राहकांमध्ये आपल्याला हे गुण दिसून येतं, कारण सारांश मुलाखत ही फ्लेक्सिबल असतं, लवचिकता त्यामध्ये असतं, प्रश्न विचारण्याचं यामध्ये स्वतंत्रता असतं आणि सोबतच मुलाखतकार आणि प्रतिसादकर्ता म्हणजे जो क्वेश्चन विचारणार आहे आणि जे उत्तर देणारे आहे ते परस्पर संवादी आरामदायी संबंध निर्माण करण्यासाठी डिझाईन केलेले असतं. त्यामुळे इथे जास्त आपल्याला स्वतंत्रता पाहायला मिळतं. समोरचा आहे, नवीन विचार प्रवाहांचं किंवा शोधांचं समाजावर काय परिणाम झालेत हे पाहण्यासाठी कोणत्या खालीलपैकी कोणत्या प्रकारची मुलाखत घेतली जातं? ए. पुनरावृत्ती मुलाखत, बी. केंद्रित मुलाखत, सी. व्यक्तिगत मुलाखत की फोर्थ संरचित मुलाखत. सो ऑब्विसली केंद्रीय मुलाखत घेतली जातं. आता बघा, एक केंद्रीय मुलाखत ही एखाद्या विशिष्ट घटनेच्या कल्पनांचं किंवा नव उपक्रमांचं व्यक्ती किंवा समाजावर होणाऱ्या परिणामांचा शोध घेण्यासाठी ही डिझाईन केलेली असतं. समोरचा प्रश्न आहे, समाजात नवीन परिवर्तन होत आहे, काय त्याचे स्वरूप कसे आहे यांचं नोंदी कोणत्या प्रकारच्या मुलाखतीत ठेवल्या जातात? ए. संरचित मुलाखत, बी. अनौपचारिक मुलाखत, सी. पुनरावृत्ती मुलाखत की सामूहिक मुलाखत. ऑब्विसली हे पुनरावृत्ती मुलाखत आहे, ज्यामध्ये समाजातील जे नवीन काही बदल आहे, जे परिवर्तन आहे ते नोंदविलं जातं. बदल आणि ट्रेंड पाहण्यासाठी एकाच व्यक्ती किंवा गटांसमोर वेगवेगळ्या वेळी वारंवार मुलाखत घेतली जातं. दॅट्स वाय हे पुनरावृत्ती होणार.
समोरचा प्रश्न आहे, मुलाखतकारांने खालीलपैकी कोणते वर्तन मुलाखतीत योग्य मानले जात नाही? व्यक्तिगत माहिती विचारणे, उत्तरदात्यांना प्रोत्साहन देणे, डायरीत नोंद ठेवणे की क्षोभकारक प्रश्न विचारणे. सो ऑब्विसली भोक्षकारक जे प्रश्न आहे ते विचारणे. बघा, संशोधन मुलाखतीमध्ये आपण बघतो की आदरयुक्त, तटस्थ आणि व्यावसायिक दृष्टिकोन राखला पाहिजे. प्रक्षोभक प्रश्न उत्तरदाते अस्वस्थ, पक्षपाती किंवा बचावात्मक बनवू शकतात आणि यावेळी काय होईल, आपला जो डाटा असेल तो अविश्वसनीय ठरेल. चला, समोरचा प्रश्न आहे, लिखित स्वरूपात माहिती प्राप्त करणे डॅश हे सोयीस्कर साधन आहे. ए अणुसूची, बी प्रश्नावली, सी निरीक्षण की फोर्थ समाज नीती तंत्र. ऑब्विसली हे प्रश्नावली आहे. लिखित स्वरूपाचं माहिती प्राप्त करण्यासाठी प्रश्नावली हे महत्त्वाचं ठरतं. प्रश्नावली हे संशोधन साधन आहे ज्यामध्ये उत्तरदात्यांनी भरलेल्या लेखी प्रश्नांचं संच असतं, त्यामुळे हे एक सोयीस्कर साधन सुद्धा मानलं जातं. समोरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्रश्नावलींचं विश्लेषण व अर्थविवेचन करणे संशोधकास सोपी जाते? ए चित्रमय प्रश्नावली, बी असंरचित प्रश्नावली, सी मुक्त प्रश्नावली आणि फोर्थ आहे बंदिस्त प्रश्नावली. सो ऑब्विसली मित्रांनो याचा आहे बंदिस्त प्रश्नावली, कारण बंद प्रश्नावलीमध्ये उत्तरदात्यांना पूर्वनिर्धारित उत्तर पर्याय उपलब्ध असतात, म्हणजे जे बहुपर्यायी टाईप असतात किंवा रेटिंग स्केल जे आपण म्हणतो त्या प्रकारचं असतात. यानंतरचा प्रश्न आहे, डॅश प्रश्नावली म्हणजे पूर्वनिर्धारितपणे प्रश्नांचं निश्चित क्रम, उत्तरे लिहिण्याचे स्वरूप व विश्वसनीय माहिती संकलन करणे होय. ए बंदिस्त, बी संरचित, सी असंरचित आणि फोर्थ आहे मुक्त. सो ऑब्विसली हे संरचित आहे, कारण संरचित प्रश्नावली पूर्वनिर्धारित प्रश्न म्हणजे सर्वेक्षण सुरू होण्यापूर्वीच क्वेश्चन हे ठरलेले असतं. उत्तरदात्यांची उत्तरे हे विशिष्ट मार्गाने भेटतात, जसं की रेटिंग स्केल किंवा टेक बॉक्स जे आहे त्या माध्यमातून. नेक्स्ट आहे, अशिक्षित व्यक्तींच्या बाबतीत डॅश संशोधन साधने फारशी योग्य मानले जात नाही. म्हणजे एखादी व्यक्ती शिकून नाही तर त्यांसाठी ए निरीक्षण, बी मुलाखत, सी प्रक्षेपण की प्रश्नावली. काय योग्य नाही? ऑब्विसली प्रश्नावली आता त्यांना वाचताच येत नाही, अशिक्षित आहे समजा, सो ऑब्विसली ते क्वेश्चन कसं रीड करणार है ना. चलो, हा, कारण प्रश्नावलीमध्ये उत्तरे वाचण्याची किंवा लिहिण्याची आवश्यकता आहे आणि जर आपण म्हणत आहोत व्यक्ती निरीक्षर आहे तर त्याला वाचता किंवा लिहिता येणार नाही. समोरचा प्रश्न आहे, अशिक्षित व्यक्तीकडून माहितीचं संकलन करण्यासाठी डॅश स्वरूपांचा प्रश्नावलींचा वापर करावा. ए मिश्रित, बी संरचित, सी आहे असंरचित आणि फोर्थ आहे चित्रमय प्रश्नावली. ऑब्विसली अशिक्षित व्यक्ती आहे तर त्यांच्याकडून जर डाटा कलेक्ट करायचा आहे तर चित्रमय प्रश्नावलीच्या माध्यमातून आपण माहिती गोळा करू शकतो. कसं तर बघा, निरीक्षण लोकांसाठी लिखित शब्द उपलब्ध नसतील म्हणून चित्रमय प्रश्नावली प्रश्न किंवा संभाव्य उत्तरे दर्शवण्यासाठी प्रतिमा किंवा एखादं चिन्ह किंवा रेखाचित्र आपण वापरू शकतो. यानंतरचा प्रश्न आहे, आदर्श प्रश्नावली खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नसतं? ए प्रश्नांची संख्या कमी असावी, बी प्रश्न सोप्या भाषेत व नेमके असावेत, सी प्रश्नांचा क्रम सुसंगत असावा आणि प्रश्नावली फोर्थ आहे प्रश्नावली भरण्यासाठी भावनात्मक प्रेरणा द्यावी. सो ऑब्विसली प्रश्नावली भरण्यासाठी भावनात्मक प्रेरणा द्यावी हा वैशिष्ट्य नाही. चल, समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. खालीलपैकी कोणती प्रश्नावली गुणात्मक तथ्ये प्राप्त करण्यासाठी व उत्तरदात्यांच्या स्वातंत्र्यासाठी उपयुक्त आहे? ए चित्रमय प्रश्नावली, बी संरचित प्रश्नावली, सी आहे मुक्त प्रश्नावली की फोर्थ आहे बंदिस्त प्रश्नावली. ऑब्विसली हे मुक्त प्रश्नावली आहे जे उत्तरदात्यांच्या स्वातंत्र्यासाठी खूप महत्त्वाची ठरते. तर बघा, खुल्या प्रश्नांमुळे उत्तरदाते पूर्वनिर्धारित पर्यायापुरते मर्यादित न राहता ते आपले ओपिनियन सुद्धा ते देऊ शकतात. त्यामुळे समोरचा प्रश्न आपण घेऊया, व्यक्तीचे गटातील स्थान ठरते जाणण्यासाठी कुठलं साधन योग्य आहे? प्रक्षेपण तंत्र, बी समाजनीती, सी मुलाखत तंत्र की मनोमापन तंत्र. ऑब्विसली व्यक्तीच्या गटातील स्थान आपल्याला ठरवायचं आहे, सो त्यासाठी समाज नीती तंत्र जे आहे सोशल पॉलिसी टेक्निक आपण वापरणार. सामाजिक धोरण तंत्र जे आहे त्याला आपण समाज मितीय तंत्र म्हणतो. एखाद्या व्यक्तीचे
गटातील स्थान किंवा स्थितींचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचं आहे. समोरचा प्रश्न आहे, एखादी वस्तू किंवा व्यक्ती संदर्भात प्रयोज्यांच्या मनातील भावना खालीलपैकी कशाद्वारे जाणता येतात? ए आहे समाज नीतितंत्र, बी आहे निश्चयन श्रेणी, की सी प्रक्षेपण तंत्र आणि यानंतर आहे मनोमापन तंत्र. एखादी व्यक्ती किंवा व्यक्तीच्या संदर्भात आपल्याला एक प्रकारचं भावना आपल्याला दर्शवायचं आहे, तर त्यासाठी प्रक्षेपण तंत्र आपण वापरतो. मानसशास्त्र आणि सामाजिक संशोधनात एखादी व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थितीत लपलेल्या भावना, दृष्टिकोन याचं उलगडण्यासाठी जे आहे प्रक्षेपण तंत्रांचा वापर होतो. ते अस्पष्ट उत्तेजना जसं चित्रे, अपूर्ण वाक्य, कथेतील सूचना, ठीक आहे, हे असू शकतं. यानंतरचा प्रश्न आहे, ग्रामीण भागातील युवकांचं मतदानाविषयीचा दृष्टिकोन पाहण्यासाठी कुठल्या साधनांचा उपयोग करता येईल? ए पडताळणी सूची, बी प्रश्नावली, सी अभिवृत्ती मापिका, की फोर्थ प्रक्षेपण. ऑब्व्हियसली आपण अभिवृत्ती मापिका यांचा वापर करणार. एखाद्या विषयाबद्दल लोकांचं दृष्टिकोन, मत आणि कल जर मोजायचं आहे तर त्यासाठी आपण वृत्ती स्केल जे आहे त्याचा वापर करीत असतो. समोरचा प्रश्न आहे, बिंदूंच्या स्वरूपात किंवा क्रमांकांच्या स्वरूपानुसार कोणत्या साधनांची रचना केली जातं? ए आहे पडताळा सूची, बी अभिवृत्ती मापिका, सी मुलाखत आणि फोर्थ समाज नीती तंत्र. ऑब्व्हियसली हे आपल्याला अभिवृत्ती मापिका दिसून येतं. समोरचा आहे संशोधन चर्चासत्र आणि परिषदांचा लाभ काय? ए संशोधकांमध्ये आपापसात चर्चा घडून येणार, बी नवीन विचार प्रवाहाची माहिती मिळेल, सी तज्ज्ञ व्यक्तींची चर्चा होणार. ऑब्व्हियसली गोष्ट आहे, जर आपण सेमिनार किंवा कॉन्फरन्स अटेंड करतो तर तीनही फायदे होणार. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी. कारण संशोधन चर्चासत्रे किंवा परिषदा जे आहे अनेक फायदा आहे. इतर संशोधकांची चर्चा होतं, त्यामुळे कल्पना देखील देवाणघेवाण होतं, योग्य ते आपल्याला फीडबॅक यामुळे मिळतं. नवीन काय सुरू आहे, नवीन ट्रेंड काय आहे याविषयी आपल्याला कल्पना येते आणि एखाद्या तज्ज्ञाशी संवाद केल्यामुळे त्यांचं सखोल अंतर्दृष्टी जी आहे त्यासुद्धा आपल्याला माहिती मिळतं. यानंतरचा प्रश्न आहे, संशोधनात्मक दृष्टिकोन वाढवण्यासाठी उपयोगी ठरतात काय? संशोधन कार्यशाळा, बी संशोधन परिषद, सी आहे संशोधन चर्चासत्रे. तर ऑब्व्हियसली गोष्ट आहे की संशोधनात्मक आपल्याला दृष्टिकोन जर वाढवायचा आहे, रिसर्च अप्रोच जर डेव्हलप करायचा आहे तर व्हेरी इम्पॉर्टंट ठरेल रिसर्च वर्कशॉप, कॉन्फरन्स अँड सेमिनार्स. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 ए, बी आणि सी इथे योग्य उत्तर आहे. समोरचं आहे, शक्य तितकी छोटी म्हणजे कमी लांबीचं आणि आवश्यक लांबीचं असतं. हे डॅशचे वैशिष्ट्य आहे, तेवढी माहिती म्हणजे डाटा मिळवण्या इतपत पुरेशी मोठी म्हणजे हे चांगलं प्रश्नावली असू शकतं. बी अभिवृत्ती श्रेणी असणार, सी अभिरुची शोधिका आहे की बुद्धिमत्ता चाचणी आहे. तर ऑब्व्हियसली ही चांगली प्रश्नावली आहे जे कमी लांबीची किंवा मोठी या स्वरूपाची आपल्याला दिसून येते. So a researcher divide the population based upon sex, age, habit of the student and using the random digit table, he select some of them from each. These are technically called a stratified sampling, B stratified random sampling, C representative sampling, or D none of these. व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. चलो, तर बघा, संशोधक विद्यार्थ्यांचं लिंगांच्या आधारावर, वयाच्या आधारावर आणि छंदांच्या आधारावर काय करीत आहे, विभागणी करतो. ठीक आहे, म्हणजे समजा हा संशोधक आहे ना, आणि हा संशोधक काय करीत आहे, लिंग ना, हा वय एज आणि हॉबी म्हणजे छंद यावर आधारित आपले त्यांच्याकडे जे लोकसंख्या आहे त्याचं डिवायडेशन करतो. यादृच्छिक अंक म्हणजेच काय, रँडम डिजिट तक्त्यांचा वापर करून तो प्रत्येकाकडून काही निवडतो. याला काय म्हणूया आपण, स्तरीकृत नमुना, स्तरीकृत यादृच्छिक नमुना, प्रतिनिधी नमुना की यापैकी नाही.
तर मित्रांनो, इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायचं आहे, सीट्स बद्दल तुम्हाला माहिती हवी आहे ना? ओके, डोंट वरी, मी तुम्हाला एक पर्टिक्युलर वेगळ्या सेशन मध्ये ते सगळ्याच गोष्टी एक्सप्लेन करणार, म्हणजे आपलं पर्टिक्युलर जे लाईव्ह क्लास आहे ते डिस्टर्ब जे आहे ते होणार नाही. ओके, चलो. तर बघा, हा प्रश्न कशावर आहे? नमुना निवड आपण बघतो ना, सॅम्पलिंग वर हा प्रश्न आहे. ठीक आहे, सॅम्पलिंग वर हा प्रश्न आहे. कशावर आहे? सॅम्पलिंग वर. ठीक आहे, सो सॅम्पलिंग मध्ये प्रोबॅबिलिटी मेथड्स अँड नॉन प्रोबॅबिलिटी मेथड असे दोन मेथड्सचा आपण अभ्यास करतो. ठीक आहे, हा. तर यामध्ये काय आहे? आन्सर करा. ओके, सो याला स्टार्टिफाईड. आता बघा, स्टार्टिफाईड म्हणजे स्तरीकृत काय होतं? हा, यामध्ये लोकसंख्या जी आहे ना, याचं स्तर केलं जातं. काय केलं जातं? स्तर. जसं फॉर एक्झाम्पल आपल्याला अमरावतीचा अभ्यास करायचा आहे ना, तर अमरावतीचा अभ्यास करताना अमरावतीमध्ये ऑब्व्हियसली डिस्ट्रिक्ट असेल, डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्याला दिसून येतं की पर्टिक्युलर गाव असेल, तर त्यांना असं काय करावं लागतं? डिवाइड करावं लागतं. काय करावं लागतं? डिवाइड करावं लागतं. ठीक आहे, त्यामुळे याला काय म्हटलं? यादृच्छिक म्हणजे काय होत आहे? यादृच्छिक म्हणजे रॅन्डम पद्धतीने, इथे म्हटलंच आहे ना, इथे बघा, यादृच्छिक अंक म्हणजे रॅन्डम डिजिट ते प्राप्त करत आहे. म्हणून फक्त स्तरीकृत आपण निवडलं नाही, तर स्तरीकृत यादृच्छिक नमुना आपण निवडलेला आहे. आय होप सगळ्यांना क्लिअर आहे. चलो नेक्स्ट. चला नेक्स्ट आहे, अ रिसर्चर डिवाइड हिज पॉप्युलेशन into certain group and fix the size of sample from each group is called A stratified sample, B quota sample, C cluster or D all of above. काय म्हणत आहे प्रश्न? प्रश्न म्हणतं की संशोधक त्याच्या लोकसंख्येची काही विशिष्ट गटांमध्ये विभागणी करतो. म्हणजे सर्वप्रथम तो काय करीत आहे? आपला पॉप्युलेशन जे आहे, या पॉप्युलेशनला इंडिव्हिज्युअल का नाही, तर तो पर्टिक्युलर ग्रुप्स मध्ये काय करीत आहे? विभागणी करीत आहे, डिवाइड करीत आहे. आणि प्रत्येक गटातून नमुनाचा आकार, म्हणजे समजा त्यांनी हा एक ग्रुप केलं आणि हा एक ग्रुप केलं आणि ह्या दोनही ग्रुप मधून तो काय करीत आहे? एक पर्टिक्युलर सॅम्पल जो आहे तो निश्चित करीत आहे. याला काय म्हणणार? ए स्तरीकृत नमुना, बी कोटा सॅम्पलिंग, और डी क्लस्टर, और डी वरील पैकी सर्व. चलो ठीक आहे, तुम्ही आन्सर करा. ठीक आहे, हा बरं. आता चुकले तरी काही हरकत नाही. ठीक आहे, प्रॅक्टिस सेशन आहे हा. तर प्रॅक्टिस सेशन मध्ये जर पर्टिक्युलर आपलं थोडं बहुत मागं पुढं होत असेल तरी हरकत नाही. यासाठीच आपल्याला काय हवं आहे? पर्टिक्युलर ही एक्झामिनेशन कसं आपण फेस करायला हवं, प्रश्नांचं उत्तर कसं सोडवायचं, हे सगळं तुम्हाला स्पेसिफिकली मी डेली बेसिसवर व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून इव्हन ग्रुपमध्ये सुद्धा गायडन्स करते. बरोबर आहे, तर इथे कोटा आहे, क्लस्टर नसेल का बरं? क्लस्टर मध्ये देखील आपण काय करतो? गुच्छ आपण अभ्यास करतो, पण गुच्छाला आपण डिवाइड करीत नाही ना. इथे काय म्हणत आहे? ग्रुप आहे आणि ग्रुपला इथे आपण विभागणी करीत आहोत है ना. आणि पहा, क्लस्टरचा फरक काय आहे? क्लस्टर मध्ये आपलं सॅम्पलिंग फिक्स नसतं है ना, फिक्स नसतं, पण कोटामध्ये फिक्स असतं. ऑब्व्हियसली क्लस्टर आणि कोटामध्ये आपण काय करीत असतो? पर्टिक्युलर ग्रुपनी अभ्यास करतो किंवा डाटा घेतो. पण जेव्हा कोटाचा प्रश्न येतो ना, कोटामध्ये हा जो ग्रुप आपण डिसाइड केलेला आहे, यामधून फिक्स आपण काय करीत असतो? एक साईज घेतो, जसं 200चा साईज, 100चा साईज, असं आपण फिक्स करीत असतो. तर हा बेसिक फरक या दोनही सॅम्पलिंग मेथड्स मध्ये आपल्याला दिसून येतं. क्लिअर होत आहे का? येस और नो? ओके, चलो. Field study is related to a real life situation, B experimental situation, C laboratory situation, or D none of above. क्षेत्रीय अभ्यास कशाशी संबंधित आहे? वास्तविक जीवनातील परिस्थिती, बी प्रायोगिक परिस्थिती, सी प्रयोगशाळा परिस्थिती, की डी वरील पैकी काहीही नाही. हा, चलो गुड. ठीक आहे, मी दोनही यामध्ये घेत आहे, म्हणजे कसं आहे, जर इंग्लिश मध्ये प्रेफर केलेला आहे तरी तुम्हाला प्रॉब्लेम होऊ नये. ठीक आहे,
चलो, तर बघा आपल्या रिसर्चवर प्रश्न असं असतात आणि त्यांना आपल्याला कसं सोडवायचं आहे, त्यामध्ये कीवर्ड्स कसं ओळखायचं आहे, या संपूर्ण गोष्टींसंबंधित मी तुम्हाला येणाऱ्या सेशन्स मध्ये मार्गदर्शन नक्कीच करेल, जेणेकरून परीक्षेत प्रश्न सोडवताना तुम्हाला जे डाऊट्स असतं, कन्फ्युजन असतं, ते भरपूर प्रमाणात तुमचं कमी होणार. कशामुळे? तर सरावामुळे. ठीक आहे. हा, चलो, बी आन्सर करत आहात का? चला, पर्टिक्युलर फील्ड म्हणजे काय? एक पर्टिक्युलर क्षेत्र, प्लेस. ठीक आहे, एखादी प्लेस जी आपल्याला आवडत आहे ना. कोणतं प्लेस आवडतं आपल्याला? जे काही प्लेस आवडतं त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आता त्या प्लेसचा अभ्यास करायचा आहे म्हणजे त्या प्लेसला आपल्याला भेट द्यावी लागेल, तिथे जाऊन निरीक्षण करावं लागेल, सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करावं लागेल की नाही, त्यासाठी प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाणं आवश्यक आहे. त्यामुळे जेव्हा क्षेत्रीय अभ्यास येणार, फील्ड वर्क येणार, तेव्हा आपण वास्तविक जीवनातील परिस्थिती बघणार, म्हणजे रिअल लाईफ सिच्युएशन फेस करणार, तिथे प्रत्यक्षात जावं लागतं. ठीक आहे, जेव्हा आपण फील्ड स्टडी करीत असतो तेव्हा. त्यामुळे बी नसून आपलं ए असेल. ठीक आहे, रिअल लाईफ सिच्युएशन ना, ए. बर, बघा नेक्स्ट, गुणात्मक संशोधन धोरण मूल्य ठेवते. आता ही मी उदाहरण तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, द क्वालिटेटिव्ह रिसर्च स्ट्रॅटेजी प्लेस अ व्हॅल्यू ऑन. अतिशय उच्च दर्जाचे संशोधन असतं गुणात्मक, रिसर्च दॅट ऑफ द व्हेरी हाय क्वालिटी. मोजमाप, तांत्रिकी यंत्र, संख्या इथे वापरल्या जातात, म्हणजे युझिंग मेजरमेंट, स्टॅटिस्टिकल टेक्निक्स अँड नंबर्स. और सी, सामाजिक अर्थाबद्दल प्रेरक संशोधनाद्वारे सिद्धांत निर्माण करणे. जनरेटिंग theories thought, inductive research about social meaning. और डी, वरीलपैकी काहीही नाही. बर, आता यासाठी आपल्याला काय माहित असावं? गुणात्मक संशोधन म्हणजे काय? व्हॉट इज द क्वालिटेटिव्ह रिसर्च? हे जर माहित असेल तेव्हाच आपण या पर्टिक्युलर प्रश्नांचं खूप व्यवस्थितरित्या आपण आन्सर करू शकतो. बरोबर. चलो, ठीक आहे, ए आन्सर करीत आहात. बरं, चला, फर्स्ट ऑफ ऑल गुणात्मक संशोधन काय आहे? ठीक आहे, तर गुणात्मक संशोधन यामध्ये आपण गुण वैशिष्ट्यांचा अभ्यास करतो. आता गुण वैशिष्ट्ये म्हणजे काय? समजा फॉर एक्झाम्पल समाजाचं आपण वर्णन करीत आहोत ना. जर समाजाचं वर्णन करीत आहोत तर समाजाचं गुण काय? ठीक आहे, चालीरीती, रूढी, परंपरा, या सगळ्यांचा त्यामध्ये समावेश असतो. आता आणि हा संशोधन करणारा कोण आहे? एक संशोधकच आहे, म्हणजे आपणच आहोत. तर आपल्याही भावना आहे, आपलेही विचार आहे, आपलेही एक अटॅचमेंट आहे आपल्या समाजाशी. तर कुठे ना कुठे याचा प्रभाव आपल्या संशोधनावर पडेल. त्यामुळे इथे उच्च दर्जाचे हे मानले जात नाही. त्यामुळे पहिला स्टेटमेंट आपलं चुकीचं आहे. मोजमाप इथे होत नाही. सांख्यिकीय तंत्र आपण कुठे वापरतो? संख्यात्मक संशोधनामध्ये न्यूमेरिकल जे आहे किंवा क्वांटिटेटिव्ह रिसर्च मेथड जी आहे त्यामध्ये आपण सांख्यिकीय तंत्र म्हणजे नंबर्सचा वापर करतो. दॅट्स वाय आपलं बी सुद्धा इनकरेक्ट आहे. हे वरीलपैकी काहीही नाही, हे तर अल्टिमेटली स्किपच आपलं होणार. त्यामुळे सामाजिक अर्थ म्हणजे पर्टिक्युलर समाजाचा अभ्यास करीत असताना त्याबाबत सिद्धांत निर्माण करणे हे गुणात्मक संशोधनाचं मूल्य आहे किंवा हे अभिप्रेरित आहे गुणात्मक संशोधनामध्ये. ठीक आहे, चल, वैज्ञानिक ज्ञानाची उदाहरण आहे. एक्झाम्पल ऑफ सायंटिफिक नॉलेज इज पैगंबर किंवा महापुरुषांचा अधिकार. बी आहे सामाजिक परंपरा आणि प्रथा. सी धार्मिक ग्रंथ. की डी प्रयोगशाळेतील प्रयोग आणि क्षेत्र. काय वाटतं? काय असू शकतं? चलो, चला सांगा बरं, काय आहे आपलं ओपिनियन या संबंधात?
पहा, थेअरी म्हणजे काय? एक समाजाचा अभ्यास करीत असताना त्या समाजाबाबत आपण पूर्णतः अवलोकन करीत आहोत, निरीक्षण नाही करत का? मग त्या निरीक्षणातून काहीतरी लिहिणार आहोत, है ना? म्हणजे काहीतरी नवविचार, काहीतरी प्रेरक गोष्टी आपल्या समोर येणार आहे, हो की नाही? दॅट्स वाय इथे म्हटलेलं आहे सिद्धांत निर्माण करणे. क्लिअर? चल. सो ऑब्विसली डी. ठीक आहे, हे तर वैज्ञानिक पद्धत आपण बघतो की पर्टिक्युलर ना ए मध्ये ना बी मध्ये ना सी मध्ये यूज होणार, ती होणार तर प्रायोगिक प्रयोग आणि क्षेत्र संबंधित. चलो गुड. नेक्स्ट, नमुन्यांचा आधारे सामान्यीकृत निष्कर्ष तांत्रिक दृष्ट्या म्हणून ओळखलं जातं. Generalized conclusion on the basis of the sample is technically known as सांख्यिकीय संशोधनाचा बाह्य वैधतेचा अनुमान. Statistically inference of external validity of the research. B. डेटा विश्लेषण आणि व्याख्या. डेटा analyze and interpretation. और C. पॅरामीटर अनुमान, है ना? हा की डी वरील पैकी सर्व. आता सामान्यीकृत निष्कर्ष काय असेल, है ना? तर हे असेल सांख्यिकीय संशोधनाच्या बाह्य वैधतेचा अनुमान. नेक्स्ट आहे पद्धतशीर साहित्य समीक्षा. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. अ सिस्टमॅटिक लिटरेचर रिव्ह्यू इज एक प्रतिकृती म्हणजे रिप्लिकेबल सायंटिफिक अँड ट्रान्सपरंट प्रोसेस. पारदर्शक प्रक्रिया आहे साहित्य समीक्षा. की बी. जे लायब्ररीमध्ये सुरू होते आणि ऑनलाईन डेटाबेसिस आणि शेवटी इंटरनेटवर जाते. वन विच स्टार्ट इन द लायब्ररी अँड गोज टू ऑनलाईन डेटाबेस अँड फायनली टू देअर इंटरनेट. सी आहे क्षेत्रासाठी तत्व योग दानाकर्त्यांसाठी समान लक्ष देणारा, है ना? हा. One which give equal attention to the principal contributor to the area. और डी. सर्व पद्धतशीर साहित्य समीक्षेची वैशिष्ट्य असतं. All are characteristics of the systematic literature review. चलो, ठीक आहे. ऑब्विसली यामध्ये एक प्रतिकृती, वैज्ञानिक पद्धती आणि पारदर्शकता आपल्याला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये दिसून येतं. यामध्ये आपण काय करीत असतो, आपल्या संबंधित साहित्यांचा आढावा घेत असतो. संबंधित साहित्य म्हणजे काय? पर्टिक्युलर एखादी टॉपिक जेव्हा आपण आपल्या संशोधनासाठी निवडतो तर त्या टॉपिक संबंधित यापूर्वी कितपत कार्य झालेलं आहे, किती शोध झालेला आहे, हे जेव्हा आपल्याला अभ्यास करायचं असतं त्यावेळी रिव्ह्यू ऑफ लिटरेचर हे खूप महत्वपूर्ण आपल्यासाठी ठरतं, है ना? चलो नेक्स्ट. हा. विच टेक्निक इज जनरली फॉलो वेन द पॉप्युलेशन इज फिनिट. म्हणजे लोकसंख्या जेव्हा काय आहे, मर्यादित आहे, तेव्हा कोणतं आपण तंत्र वापरू? एरिया सॅम्पलिंग टेक्निक्स, क्षेत्र नमुना तंत्र. बी आहे पर्पोजिव्ह सॅम्पलिंग टेक्निक, उद्देशपूर्ण नमुना तंत्र. सी आहे सिस्टमॅटिक सॅम्पलिंग टेक्निक, पद्धतशीर नमुना तंत्र. और डी नन ऑफ अबाव वरील पैकी काहीही नाही. आता मला सांगा, तुम्ही काय करीत आहे? पर्टिक्युलर लोकसंख्या मर्यादित आहे आपलं पॉप्युलेशन. सो आपल्याला कोणतं पद्धत किंवा कोणतं टेक्निक आपल्याला यूज करावं लागेल. ठीक आहे, हे वन लाइनर टाइप क्वेश्चन्स आहे. ठीक आहे. हा, मी कुठे तुम्हाला हे सांगणार, सॅम्पलिंग मी तुम्हाला शिकवणार. येणाऱ्या काहीच दिवसामध्ये सॅम्पलिंग पर्यंत आपण जाणार आहोत. सो सॅम्पलिंग मध्ये हा संपूर्ण भाग तुम्हाला योग्यरित्या सांगण्यात येईल. ठीक आहे, सॅम्पलिंग कशा पद्धतीने आपल्याला घ्यायला हवं हे सुद्धा आपण बघूया. चलो, ठीक आहे. क्लिअर होत आहे ना ऑल ऑफ यू? हा, थोडा कल्पना पण आपल्या सगळ्यांना येत असेल की कशा पद्धतीने जे आहे. हा हा, तर तुम्हाला थोडा आयडिया सुद्धा आलेलंच असेल.
चलो, सो व्हेरी करेक्ट आन्सर इज पद्धतशीर सिस्टमॅटिक सॅम्पलिंग. आता बघा, सिस्टमॅटिक सॅम्पलिंग जे आहे ना, त्यामध्ये आपल्याला काय होताना दिसून येतं. सिस्टमॅटिक सिस्टमॅटिक सॅम्पलिंग मध्ये आपण काय करतो. फॉर एक्झाम्पलच सांगते तुम्हाला. समजा आपल्या पर्टिक्युलर क्लासमध्ये 16 स्टुडंट आहे. ठीक आहे, तर यांना आपण क्रम देतो. ठीक आहे, आणि या क्रम मध्ये रॅन्डम पद्धतीने समजा आपण पद्धतशीरपणे जे आहे म्हणजे 5च्या पटीने इथे संख्या घेतो. आता होत काय आहे, हा जो आकडा आपण घेतलेला आहे तो एक पर्टिक्युलर मर्यादित आहे. दॅट्स वाय पद्धतशीर म्हणजे सिस्टमॅटिक सॅम्पलिंग इथे आपलं योग्य उत्तर आहे. चलो, संशोधन हे एक्स फॅक्टो संशोधनाचे विरोधी आहे. द रिसर्च ए प्रायोगिक एक्सपेरिमेंटल, बी मानक म्हणजेच आपल्याला नॉर्मेटिव्ह दिसून येईल, सी ग्रंथालय म्हणजे लायब्ररी, आणि डी ऑल ऑफ अबव म्हणजे वरीलपैकी सर्व. ठीक आहे, सो ऑब्विसली इथे एक्सपेरिमेंटल हे तुम्हाला सांगितलेलं आहे मी की एक्स पोस्ट फॅक्टो आहे ना. हा, यामध्ये आपण काय करीत आहोत, पर्टिक्युलर 2 घटक जे बाल गुन्हेगार आहेत आणि जे नाहीत यांचा आपण काय करीत आहोत, तुलनात्मक अभ्यास करतो. बरोबर आहे, सेम. पण ही जे एक्सपोस्ट फॅक्टो पद्धत आहे हे प्रेझेंट रिलेटेड आहे. कशी आहे, प्रेझेंट रिलेटेड आहे. ओके, सेम आपण एक्सपेरिमेंटल बघतो. एक्सपेरिमेंटल आपल्याला काय सांगतं की इथे सुद्धा 2 व्हेरिएबल्स आपल्याला दिसून येतं आणि या 2 व्हेरिएबल्स मध्ये आपण काय करतो, तुलनात्मक अभ्यास करतो. पण हा तुलनात्मक अभ्यास हा भविष्य रिलेटेड आहे. ठीक आहे, भविष्य म्हणजे फ्युचर रिलेटेड आहे. सो म्हणूनच हे एकमेकांचं काय इथे दिसून येतं, विरोधाभास. कारण हे प्रेझेंट रिलेटेड, देन हे फ्युचर रिलेटेड. क्लिअर है ना, क्लिअर आहे ऑल ऑफ यू. हा, प्रायोगिक अभ्यास कायद्यावर आधारित आहे. द एक्सपेरिमेंटल स्टडी इज बेस्ड ऑन द लॉ ऑफ सिंगल व्हेरिएबल, रिप्लिकेशन, ऑक्युपेशन और डी इंटरेस्ट ऑफ द सब्जेक्ट. म्हणजे प्रायोगिक संशोधन कायद्यांवर आधारित आहे. कोणत्या, एकल चलवर, बी आहे प्रतिकृती, सी आहे व्यवसाय, की डी विषयाची आवड. चला, ठीक आहे, क्लिअर होत आहे ना ऑल ऑफ यू. चलो, सो मित्रांनो, चलो चला, आतापर्यंत जर पेट परीक्षेच्या ग्रुप जॉईन केलेलं नाही तर तुम्ही आजच करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचं मार्गदर्शन तुम्हाला समोरच्या सेशन्स मध्ये सुद्धा मिळेल आणि पर्टिक्युलर परीक्षेसंबंधी संपूर्ण परिपूर्ण आपली तयारी जी आहे या सेशन्सच्या माध्यमातून होईल. सो ऑब्विसली हे व्हेरिएबल्सवर डिपेंडेंट आहे. प्रयोग मध्ये आपण काय बघतो, व्हेरिएबल्सचा अभ्यास करतो. दॅट्स वाय सिंगल व्हेरिएबल्स इज व्हेरी करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे, संपूर्ण लोकसंख्येवर आधारित सांख्यिकीय मापनाला पॅरामीटर म्हणतात, तर नमुन्यावर आधारित मोजमाप म्हणून ओळखले जातं, है ना. तर इथे काय म्हटलेलं आहे, अ स्टॅटिस्टिकल मेजर बेस्ड अपॉन एंटायर पॉप्युलेशन. आणि आपण संपूर्ण लोकसंख्येवर आधारित सांख्यिकीय मापनाला काय म्हणतो, पॅरामीटर्स म्हणतो. काय म्हणतो,
A statistical measure based upon the entire population is called parameter. ठीक. So will measure based upon sample is known as, म्हणजेच नमुन्यांवर आधारित मोजमाप असेल तर त्याला काय म्हणायचं? हा, तर ए नमुना पॅरामीटर. चलो, काय विचारलं तुम्ही? हा, प्रायोगिक संशोधनासंबंधित एकल चल. म्हणजे पहा, इथे एकल चल म्हणजे काय असतं? इथे एकल चल म्हणजे इतर सर्व घटक स्थिर ठेवतं. काय करतं? स्थिर ठेवताना विशिष्ट परिस्थितीमध्ये आपल्याला डिपेंडेंट दिसून येईल आणि विशिष्ट परिस्थितीत इंडिपेंडेंट दिसून येईल. यांच्या परिणामाचा तपास करण्यासाठी एकल व्हेरिएबल्सचा वापर केला जातो. ठीक आहे. मी तुम्हाला हे जे आपण अभ्यास करूया ना, हा, तेव्हा मी आणखीन तुम्हाला या संबंधी सांगणार. ठीक आहे, डोंट वरी. चलो नेक्स्ट. सो नेक्स्ट आहे पहा, आपण बघितलं आहे की संपूर्ण लोकसंख्येच्या आधारावर सांख्यिकीय मापनाला आपण काय म्हणू? पॅरामीटर म्हणू. ठीक आहे. तर नमुन्यावर आधारित जे मेजरमेंट आहे, जे मेजर बेस अपॉन द सॅम्पल जे आहे त्याला आपण काय म्हणू? नमुना, पॅरामीटर, बी अनुमान, सी आकडेवारी, डी यापैकी नाही. ठीक आहे. तर यालाच आकडेवारी म्हटलं जातं. काय म्हणतात त्याला? आकडेवारी. हे एक डेफिनेशन टाईप आपण बघतो. ठीक आहे. सो याला सुद्धा थोडं आपण लक्षात घेतलेलं बरं आहे. ठीक आहे. चल, जर नमुना काढलेला असेल तर अभ्यासाचा अंतिम परिणाम अधिक अचूक असेल. है ना? हा, एक यादृच्छिकपणे घेतलं असेल, कोठ्याद्वारे निश्चित केलेलं सॅम्पल असेल, ती प्रतिनिधी करणारा असेल की ती हेतुपूर्ण. काय म्हटलं आहे? जर नमुना है ना, म्हणजेच काय? सॅम्पल. ठीक आहे. सॅम्पल काय आहे? काढलेला आहे. ठीक आहे. तर अल्टिमेट रिझल्ट कसं असेल? हा रॅन्डम असेल का? ठीक आहे. हा फिक्स असेल का? पोटामध्ये फिक्स आपल्याला दिसून येतं. हा प्रतिनिधित्व करणारा असेल का? की हा पर्पोजिव्ह असेल? काय वाटतं? चल, सो ऑब्विसली हा रिप्रेझेंटेटिव्ह असेल. म्हणजेच काय? प्रतिनिधी करणारा. कसा असेल हा? प्रतिनिधित्व करणारा हा नमुना असेल. दॅट्स वाय व्हेरी करेक्ट आन्सर इज सी. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग? खालीलपैकी कोणता गैरसंभाव्यता नमुना आहे? ए कोटा, बी साधा, यादृच्छिक नमुना, सी पर्पोजिव्ह. तर मित्रांनो, जेव्हा आपण सॅम्पल विषयी अभ्यास करतो तर सॅम्पलिंगचे दोन प्रकार आपण पाडतो. पहिला आहे ना प्रॉबॅबिलिटी मेथड. पहिला काय आहे? प्रॉबॅबिलिटी. ठीक आहे, सॅम्पल. आणि दुसरं काय आहे? हा, दुसरं आपल्याला दिसून येतं नॉन प्रॉबॅबिलिटी मेथड. तर बघा, इथून डायरेक्ट प्रश्न येतात. ठीक आहे, समजत आहे? हा, सॅम्पलिंग वर डायरेक्ट प्रश्न विचारलेले असतात. ठीक आहे, तर तुम्हाला इथे माहीतच असावं प्रॉबॅबिलिटी मध्ये काय काय येणार आणि नॉन प्रॉबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये
काय काय आपण अभ्यास करतो. ठीक, चलो. तर हे कुठे अभ्यास करणार आहोत आपण, है ना? आता नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मध्ये आपण बघतो कोटा सॅम्पलिंग, है ना? कोटा सॅम्पलिंगचा अभ्यास करतो, परपोजिव्ह सॅम्पलिंगचा आपण अभ्यास करीत असतो. पण हे जे इथे साधा यादृच्छिक आहे हे प्रोबॅबिलिटी मेथड्स आहे, या नॉन प्रोबॅबिलिटी आहे. सो इथे काय आन्सर असेल, ए आणि सी आपलं योग्य उत्तर असेल, है ना? काय असेल आपलं योग्य उत्तर, ए आणि सी. बघा आता जे स्टुडंट ऑफलाईन रित्या बघणार हा पर्टिक्युलर सेशन, त्यांनी उत्तर करायचं आहे इंडिपेंडेंट व्हेरिएबल आर नॉट मॅन्युप्युलेटेड इन, म्हणजे स्वतंत्र व्हेरिएबल्स मध्ये फेरफार केले जात नाही, है ना? ए मानक संशोधन, बी कार्योत्तर संशोधन, सी वरील दोनही, की डी वरील पैकी नाही. ठीक आहे, तर याविषयी तुम्ही मला काय करा, कमेंट बॉक्समध्ये, चॅट बॉक्समध्ये, जेव्हा तुम्ही ऑफलाईन रित्या हे बघणार आहात तर तेव्हा तुम्ही काय करू शकता, याचा आन्सर मला द्यायचा आहे. ठीक आहे. सो एक संशोधक म्हणून लोकसंख्येपैकी 50 संभाव्यतेचा नमुना निवडतो. आता हे 50 संभाव्यता म्हणजे काय? अ रिसर्चर सिलेक्ट अ प्रोबॅबिलिटी सॅम्पल ऑफ 15 आउट ऑफ द टोटल पॉप्युलेशन. इट इज अ क्लस्टर सॅम्पल, ऑप्शन ए. बी रँडम सॅम्पल, यादृच्छिक नमुना. सी स्ट्रॅटिफाईड सॅम्पल, स्तरीकृत नमुना. और डी सिस्टमॅटिक सॅम्पल. आता इथे काय करीत आहे रिसर्चर, संपूर्ण लोकसंख्येमधून 50 जे आहे सॅम्पल घेत आहे. ठीक आहे, तर हे 50 सॅम्पल घेणं म्हणजे यादृच्छिक नमुना आहे, म्हणजेच हे रँडम सॅम्पलिंग आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आपल्याला दिसून येतं. आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. एरिया सॅम्पलिंग टेक्निक इज यूज व्हेन, म्हणजे क्षेत्र सॅम्पलिंग तंत्र आपण कधी वापरतो? ऑप्शन बघा, लोकसंख्या जेव्हा विखुरलेली आहे आणि मोठ्या आकाराचा नमुना काढायचा आहे तेव्हा आपण वापरणार, आणि म्हणजे लार्ज साईज ऑफ सॅम्पलिंग असेल आणि लोकसंख्या म्हणजे पॉप्युलेशन हे विखुरलेली असेल, लोकसंख्या विषम असेल तेव्हा, की दीर्घ सर्वेक्षणाची आवश्यकता आहे, की ए आणि सी. आता क्षेत्र म्हणजे काय, एरिया सॅम्पलिंग. सो एरिया सॅम्पलिंग टेक्निक्स आपण कधी यूज करतो, तर जेव्हा लोकसंख्या विखुरलेली असते, म्हणजे पर्टिक्युलर जेव्हा लोकसंख्येचा आकार मोठा असतो आणि या मोठ्या आकारातून जेव्हा आपल्याला नमुना घ्यायचा आहे तेव्हा आपण एरिया सॅम्पलिंग या पद्धतीचा वापर करतो, या टेक्निकचा आपण वापर करतो. सोबतच दीर्घ सर्वेक्षण, ठीक आहे, लॉंग सर्वे इज नीडेड, म्हणजे दीर्घकालीन सर्वेक्षणासाठी देखील आपण क्षेत्र सॅम्पलिंग पद्धतीचा वापर करतो. नेक्स्ट आहे संशोधनाची वैधताद्वारे सुधारली जाऊ शकते. ए बाह्य घटक काढून टाकणे, बी लोकसंख्येचा खरा प्रतिनिधी नमुना घेणे, सी वरील दोनही उपाय, की डी यापैकी नाही. आता संशोधनाची वैधता काय आहे किंवा सुधारता कसं येऊ शकते आपल्याला, तर यासाठी विद्यार्थी मित्रांनो, बाह्य घटक काढणे आणि लोकसंख्येचा जे अ, अ, खरा प्रतिनिधित्व आहे, म्हणजे ट्रू रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल ऑफ दी पॉप्युलेशन जेव्हा आपण घेत असतो त्यावेळी आपली जे व्हॅलिडिटी आहे ते आणखीन इम्प्रूव्ड होऊ शकतं. त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी आहे. आहे ना, वरील दोनही म्हणजे ए आणि बी हे दोनही आपले ऑप्शन जे आहे अगदी योग्य आहे. समोर जाऊया आपण. वैज्ञानिक सामाजिक सर्वेक्षणाचे जनक कोणाला मानलं जातं? हु इज द फादर ऑफ सायंटिफिक सोशल सर्वे? ए डार्विन, बी बूथ, सी बेस्ट, और डी यापैकी नाही. तर सामाजिक सर्वेक्षणाचे वैज्ञानिक सामाजिक सर्वेक्षणाचे जनक जे आहे बूथ यांना मानलं जातं. त्यामुळे इथे आपल्याला अगदी योग्य आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. समोरच्या प्रश्नाकडे आपण वळूया. ऑल आर द एक्झाम्पल ऑफ क्वालिटेटिव्ह व्हेरिएबल एक्सपेक्ट, म्हणजे हा वगळता सर्व गुणात्मक चलांचं उदाहरण आहे. काय आपल्याला वगळायचं आहे, म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर या प्रश्नामध्ये एक जे ऑप्शन आहे तो चुकीचा आहे आणि अन्य 3 हे क्वालिटेटिव्ह म्हणजे गुणात्मक संशोधन पद्धतीचे हे उदाहरण आहे.
तर यासाठी 4 ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. ए आहे धर्म आणि जाती, रिलिजन अँड कास्ट. बी आहे लिंग. सी आहे ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण. और डी इंटरेस्ट ऑफ द सब्जेक्ट म्हणजेच विषयाची आवड. आता मित्रांनो, इथे काय म्हटलेलं आहे? एक उदाहरण नाही. अन्य काय आहे? गुणात्मक संशोधन. आता गुणात्मक संशोधन म्हणजे काय? तर गुणांचं वर्णन करणारा संशोधन म्हणजे गुणात्मक संशोधन आहे. ठीक आहे? तर गुणात्मक संशोधनामध्ये आपण काय करीत असतो? तर धर्म, जाती, लिंग, ऑब्झर्वेशन या आधारावर आपण आपलं जे निरीक्षण आहे ते करीत असतो म्हणा किंवा जे काही आपलं विषय आहे आहे ना, जे काही यांचं गुण आहे त्यांचं आपण वर्णन करतो. ऑब्व्हियसली यासाठी आपण वय, लिंग या आधारावर आपण पाहतो आहे ना, एक पर्टिक्युलर समाजाचं आपण निरीक्षण करीत असतो. तर यासाठी 3 आपलं अगदी योग्य आहे, पण ऑप्शन डी आपण वगळलेला आहे. नेक्स्ट आहे डॅशमध्ये गृहीतक तयार करणे आवश्यक असू शकत नाही. फॉर्म्युलेशन ऑफ हायपोथेसिस मे बी नॉट नेसेसरी इन. म्हणजे जे आपल्याला 4 ऑप्शन इथे दिलेले आहे, या 4 ऑप्शनमधून कोणत्या घटकामध्ये हायपोथेसिस निर्माण करणं आवश्यक नाही. एकतर इथे हायपोथेसिस म्हणजे काय असतं? हायपोथेसिस म्हणजे संभावित उत्तर असतं. कशाचं? आपल्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमचं हा सोल्युशनकडे घेऊन जाणारी असते आपल्याला हायपोथेसिस. इथे 4 ऑप्शन आहे. ए सर्वेक्षण अभ्यास, सर्वे स्टडी. बी आहे तथ्यशोध किंवा ऐतिहासिक अभ्यास म्हणजे फॅक्ट फाइंडिंग स्टडी. सी आहे नॉर्मेटिव्ह म्हणजे मानक अभ्यास. डी आहे एक्सपेरिमेंटल स्टडीज म्हणजे प्रायोगिक अभ्यास. तर कुठे गृहीतकांची आवश्यकता नाही, तर तथ्य शोधण्यामध्ये हायपोथेसिसचं आवश्यकता नाही. ठीक आहे, म्हणजे पर्टिक्युलर सोल्युशनकडे घेऊन जाणारं नसतं. त्यामुळे फॅक्ट फाइंडिंग करीत असताना नक्कीच आपल्याला हायपोथेसिस जे आहे याचं आवश्यकता दिसून येत नाही. आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया आता. इंडक्शनचे लॉजिक अगदी जवळ आहे. आहे ना, हे काय आहे? इंडक्शन, लॉजिक ऑफ इंडक्शन व्हेरी क्लोज. हे नमुना घेण्याचा तर्क आहे. एक प्रकारचं एक्झाम्पल समजा याला. बी आहे हे ऑब्झर्वेशनाचे तर्क आहे. सी नियंत्रित व्हेरिएबल्सचा हा तर्क आहे की यापैकी नाही. तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, हा लॉजिक ऑफ सॅम्पल आहे. म्हणजे नमुना जेव्हा आपण घेत असतो, नमुना घेण्याचा हा काय आहे? तर्क आहे. त्यामुळे ऑप्शन ए सोबत आपण जाऊया. समोरचा प्रश्न आहे, संशोधन अहवाल लिहिताना संशोधक आहे ना, वेल रायटिंग रिसर्च रिपोर्ट अ रिसर्चर ए वाक्याच्या सुरुवातीला संख्यात्मक आकृतींचा वापर करू नये. याला म्हटलेलं आहे मस्ट नॉट यूज द न्यूमेरिकल फिगर्स इन नंबर इन द बिगिनिंग ऑफ सेंटेन्स. आहे ना. बी आहे तार्किक, स्थानिक आणि कालक्रमानुसार मांडणी करणे आवश्यक आहे. मस्ट अरेंज इट लॉजिक, टॉपिकल अँड क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. और सी त्यांच्या परिणामाची इतर अभ्यासांशी तुलना करणं आवश्यक आहे. अँड मस्ट कम्पेअर his result with those of the other studies or D. वरीलपैकी सर्व. आता संशोधन अहवाल लिहिताना संशोधक काय करीत असतो? है ना? तर संशोधक जे आहे वाक्याच्या सुरुवातीला कधीच आपण आकृती म्हणा, नंबर्स म्हणा आपण वापरत नाही. आणि क्रोनॉलॉजिकल आपलं सेटअप असतं, क्रोनॉलॉजिकल आपली मांडणी असते आणि आपण तुलनात्मक दृष्टिकोनातून देखील काय करीत असतो? अभ्यास जे आहे यामध्ये करीत असतो. त्यामुळे इथे आपल्याला योग्य उत्तर आपलं दिसून येतं. ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला प्रश्न दिसून येतं. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, पेट परीक्षा टार्गेट करीत आहोत है ना. हा, त्यासाठी कोर्स देखील अवेलेबल आहे. चलो, 1990 ते 2020 पर्यंत भारताचे दरडोई उत्पन्न 4 पट आहे. हा कशाचा अभ्यास आहे? सामाजिक, बी हॉरिझॉन्टल, सी अनुदैर्घ्य और डी गुणात्मक. सो द peer capital income of India from 1980s to 2020 is 4 times this is study. कोणता अभ्यास आहे हा? तर हा अभ्यास आहे अनुदैर्घ्य. ऑप्शन क्रमांक सी इथे योग्य उत्तर आहे. नेक्स्ट आहे
जर तुम्ही नमुन्याचा मोठ्या गटावर प्रयोग करत असाल तर तुम्ही नियंत्रणाची कोणती पद्धत अवलंबणार आहात? काय करीत आहात आपण? जर तुम्ही नमुन्याचा मोठ्या गटावर प्रयोग करीत आहात तर तुम्ही नियंत्रणासाठी पद्धत कोणती वापरणार? मॅचिंग म्हणजे जुळणारी, बी यादृच्छिक, सी निर्मूलन, जुळणी दोनही की निर्मूलन. ठीक आहे, एलिमिनेशन ज्याला आपण म्हणतो. चलो, तर इथे आपण जे आहे यादृच्छिकरण पद्धत वापरू जेव्हा मोठ्या गटांवर आपल्याला प्रयोग करायचा आहे. नेक्स्ट आहे एक चांगले गृहीतक असावे. अचूक, विशिष्ट, ओलसर, ज्ञात तथ्याशी सुसंगत. बी आहे अशा प्रकारे तयार केले की ते डेटाद्वारे तपासले जाऊ शकते. सी मर्यादित व्याप्तीचे आणि जागतिक महत्त्व नसणारे की डी यापैकी सर्व. तर ऑल ऑफ अबाव हे गृहीतकांचे वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं, जिथे आपल्याला अचूक, विशिष्ट, आपली तथ्याशी संगत असायला हवी. त्यामध्ये डेटा तपासून आपण लिहितो याची काही मर्यादा सुद्धा आपल्याला दिसून येतात. नेक्स्ट प्रश्न आहे, संशोधकाकडून साधारणपणे अशी अपेक्षा असते. ए. एखाद्या क्षेत्रातील विद्यमान साहित्यांचा अभ्यास. बी. नवीन तथ्ये आणि सिद्धांत तयार करणे. सी. इतरांनी दिलेल्या कल्पनांचे संश्लेषण करणे की अभ्यासाचे निष्कर्षाचे मूल्यमापन करणे. सो ऑब्व्हियसली नवीन तथ्य आणि सिद्धांत निर्माण करणे हीच अपेक्षा रिसर्चर कडून आपल्याला रिसर्च मध्ये अपेक्षित आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सर्व कारणे वगळता सॅम्पलिंग त्रुटी. ए. मोजमापाची सदोष साधने. बी. अपुरा नमुना. सी. प्रतिसाद न देणे की डी. डेटा संकलनात दोष. हा सॅम्पलिंग त्रुटी काय असतं? अपुरा नमुना हे सॅम्पल मधील त्रुटी आपल्याला दिसून येतं. त्यामुळे समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. बाह्य टीका करण्यासाठी डेटाची सत्यता स्थापित करण्यासाठी संशोधकाने सत्यापित करणे आवश्यक आहे. काय? लेखकाची स्वाक्षरी आणि हस्तलेखन. बी. अभ्यासाधीन त्या काळात वापरलेलं कागद व शाही. सी. त्या काळातील गद्य लेखनाची शैली की डी वरील पैकी सर्व. आणि बाह्य टीका करण्यासाठी संशोधकाने काय आवश्यक आहे? तर वरील पैकी सर्व. कारण लेखकांची स्वाक्षरी, हस्तलेखन आणि अभ्यासाचं कालखंड ओळखण्यासाठी ते शाही कागद कोणत्या काळाचं होतं, लेखन शैली कशी होती हे आपल्याला माहीत असावं. तो शोधकर्ता एक चरणासाठी गुणात्मक प्रतिमान आणि दुसऱ्यासाठी मात्रात्मक प्रतिमान उपयोग करतो, तर याला काय म्हणायचं? म्हणजे एक पर्टिक्युलर कृतीसाठी म्हणा, प्रतिमानासाठी एक, ते म्हणजे गुणात्मक, आणि दुसऱ्यासाठी तो काय करीत आहे? मात्रात्मक. ठीक आहे, तर याला क्रियात्मक शोध म्हणायचं, मात्रात्मक म्हणायचं, बेसिक म्हणायचं की मिश्रित मेथड म्हणायचं? चलो, ओके. सो मिक्स मेथड ऑफ रिसर्च असेल, कारण ॲज अ रिसर्चर हा कोण आहे? आपला रिसर्चर आहे. हा रिसर्चर काय करीत आहे? एक पर्टिक्युलर स्टेप साठी तो काय करीत आहे? गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह है ना, आणि दुसऱ्या पर्टिक्युलर चरणासाठी, स्टेपसाठी तो काय करीत आहे? क्वांटिटेटिव्ह. ठीक आहे, म्हणजे मात्रात्मक है ना. अशा दोनही पद्धती तो यूज करीत आहे है ना. सो याला आपण काय म्हणू? मिक्स मेथड ऑफ रिसर्च याला म्हटलं जातं. चलो, सो ॲडव्हान्टेज ऑफ टॅब्युलेशन म्हणजे सारणीचं काय लाभ आहे? मार्केट डेटाचं हे सरलीकरण करतं. सिम्प्लिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स डेटा. बी आहे सरलीकरण आणि तुलना करण्यासाठी, सिम्प्लिफिकेशन अँड कंपॅरिझन. सी आहे डेटा ॲनालाइज है ना, म्हणजे डेटा विश्लेषण. डी आहे सिम्प्लिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स डेटा, जटिल डेटांचं सरलीकरण. ऑब्वियसली तुलनात्मक आणि व्याख्या ही सुविधा देतं. आवाज येतोय ना? बरं, आवाज येतोय माझा?
हा क्लिअर येतोय ना आता? व्हॉइसचा प्रॉब्लेम नाही आपल्याला आहे ना? हा ठीक आहे. चलो ठीक आहे. ओके सो ॲडव्हान्टेज ऑफ टॅब्युलेशन काय असतं? हे डेटा जो आहे ना, म्हणजे जो कॉम्प्लेक्स स्वरूपाचा डेटा असतो ना, त्याला हा सिम्प्लिफिकेशन म्हणजे सरलीकरण करण्यासाठी डेटाचं स्वरूप, डेटाचं व्याख्या आणि डेटाचं तुलना करण्याची सुविधा हा प्रदान करतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी. लिकर्ट स्केलचं नाव काय आहे? अनादर नेम ऑफ लिकर्ट स्केल. ठीक, मुलाखत, संवाद, डी रँकिंग, सी सारांशित गोल स्केल और डी कार्यक्रम सॅम्पलिंग, इव्हेंट सॅम्पलिंग. चलो बर, ओके ठीक आहे. बर ठीक आहे. चला, सो व्हेरी करेक्ट आन्सर इज सारांशित गोल स्केल, सबमिटेड रेटिंग स्केल याला म्हटलं जातं लिकर्ट स्केलला. ठीक आहे. चल, दुसऱ्या टप्प्यात समस्या निर्माण होते. सेकंड स्टेप ऑफ फॉर्म्युलेशन इन प्रॉब्लेम. सेकंड स्टेप काय आहे? स्टेटमेंट ऑफ दी प्रॉब्लेम, समस्या कथन. बी आहे समस्याची प्रकृती समजणे, अंडरस्टँडिंग द नेचर ऑफ प्रॉब्लेम. सी सर्वेक्षण और डी डिस्कशन. सो दुसरे सेकंड स्टेप समस्या निर्माण आपण करतो ना, म्हणजे पर्टिक्युलर टॉपिक फाइंड केल्यानंतर आपण त्याविषयी काय करीत असतो? समस्या कथन करीत असतो ना, की त्याला त्याचं नेचर जाणत असतो, सर्वे करतो की चर्चा करतो? चलो, काय करणार मित्रांनो आपण? बर, ओके. सो पहा, पर्टिक्युलर एक प्रॉब्लेम मित्रांनो जेव्हा आपण फाइंड करतो, ठीक आहे, प्रॉब्लेम फाइंड झाला, ठीक आहे, ठीक आहे, तुम्ही डिसाईड केलं हाच टॉपिक तुम्ही घेतलेला आहे, तर त्याला नंतर आपल्याला अंडरस्टँड करावं लागेल. ठीक आहे, की आपण काय करणार. चल, सामान्यतः चर असतं. जनरली व्हेरिएबल आर. दोन प्रकार, स्वतंत्र आणि आश्रित. तीन प्रकार, स्वतंत्र, आश्रित आणि मध्यवर्ती. सी आहे चार प्रकार असतात, स्वतंत्र, आश्रित, मध्यवर्ती आणि नियंत्रण चर. की डी यापैकी नाही? ओके, सो जनरली variables are 2 type, 3 type, 4 types or none of above. किती असतं? हां, व्हेरिएबल्स, आपण व्हेरिएबल्स बघतो ना, हां, तर किती प्रकारचे व्हेरिएबल्स असतात असं म्हटलेलं आहे. बर, ठीक आहे. सो 4 टाइप्स ऑफ व्हेरिएबल्स. देयर आर 4 टाइप्स ऑफ व्हेरिएबल: इंडिपेंडेंट, डिपेंडेंट, इंटरव्हीन अँड कंट्रोल व्हेरिएबल. ठीक आहे, किती आहे? दोन. तर पहा, पहिला ऑप्शन काय म्हणतं? एक स्वतंत्र आहे आणि एक आश्रित आहे. ऑब्विसली आहेच, ठीक आहे, पण दोनच असतं का? नाही, म्हणून याला क्रॉस करा. इथे काय म्हणतं? स्वतंत्र आहे, आश्रित आहे आणि एक मध्यवर्ती आहे. ठीक आहे,
पण एक कंट्रोल व्हेरिएबल सुद्धा आहे की नाही, त्यामुळे हे वरचे जे ऑप्शन आहे आपण स्किप केलेले आणि सी ला आपण चूज केलेलं. सो नेक्स्ट, शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मुलाखत घेतात. काय करीत आहे पहा. हा काय आहे, मुख्याध्यापक आहे. हा आपला प्रिन्सिपल आहे. ठीक आहे, बर. ओके, हे काय करीत आहे, पर्टिक्युलर टीचर अँड स्टुडंटचं इंटरव्ह्यू घेत आहे, जेणेकरून शालेय कार्यक्रमात त्यांचा सहभाग वाढवण्याची शक्यता जाणून घेता येईल. हे प्रयत्न कोणत्या प्रकारच्या संशोधनाचे आहे? हे मूल्यांकन संशोधन आहे, हा मूलभूत संशोधन आहे, हा कृती आहे की हे उपयोजित संशोधन आहे? पहा, मी पर्टिक्युलर क्वेश्चन तुम्हाला समजून सांगितलेला आहे. आता क्वेश्चन समजून सांगितल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? बर, क्वेश्चन समजून सांगितल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? चलो, ओके. पहा, हा प्रिन्सिपल काय करीत आहे, जनरली आपले टीचर, स्टाफ आणि स्टुडंट ह्या दोघांचा सहभाग वाढवण्यासाठी कार्यक्रम करत आहे. इट मीन्स हा काहीतरी ॲक्शन घेत आहे यांच्यावर. सो याला आपण काय म्हणूया, ॲक्शन रिसर्च म्हणूया. प्रिन्सिपल कृती करीत आहे की नाही? आता जर तो तत्काल ॲक्शन घेत आहे म्हणजे तो ॲक्शन रिसर्च मध्ये येणार है ना. संशोधन पत्र लिहिण्याची प्रक्रिया कशा प्रकारची आहे? द प्रोसेस ऑफ रायटिंग अ रिसर्च पेपर इज सायंटिफिक, हे वैज्ञानिक पद्धत आहे. बी, अनसायंटिफिक, अवैज्ञानिक आहे. ही ओरिजिनल आहे, मूळ प्रक्रिया आहे की ऑल ऑफ अबव? मला सांगा, रिसर्च पेपर लिहिणं रिसर्च पेपर लिहितो आपण, ठीक आहे. तर हा रिसर्च पेपर कशा प्रकारचा ठरेल? ठीक आहे, हा वैज्ञानिक आहे का? हा अवैज्ञानिक आहे, मूळ आहे. मागच्या प्रश्नांचं आन्सर ॲक्शन रिसर्च आहे. ऑप्शन क्रमांक सी, कृती संशोधन. ओके, बरं. आणि लक्षात घ्या, जर आपण कंप्लीट कोर्स जॉईन केलेलं नाही, ठीक आहे, तर लवकरात लवकर करायचं. म्हणजे काय होणार, येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला याचा फायदा होताना दिसून येईल. ठीक आहे, बर. ऑब्विसली हे वैज्ञानिक आहे, सायंटिफिक ही मेथड आहे, प्रोसेस आहे ना, म्हणून ऑप्शन बी सोबत आपण जा. नेक्स्ट आहे डॅश. हे लोकांच्या गटांचं सांस्कृतिक दृश्यांचे किंवा सांस्कृतिक वैशिष्ट्यांचं वर्णन करण्यासाठी वापरलं जातं, है ना. डिस्क्राइब द कल्चर्स अँड कल्चरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ ग्रुप. हे घटनाशास्त्र आहे, ग्राउंडेड थेअरी आहे, इन्स्ट्रुमेंटल केस स्टडी आहे की हे वांशिकता आहे, इथनोग्राफी आहे? चलो, तर याविषयी सांगितलं होतं मी तुम्हाला. बरं, मला सांगा, एक पर्टिक्युलर लोकांचा ग्रुप, ठीक आहे, आणि हा ग्रुप काय आहे, कल्चरल, यामध्ये वैशिष्ट्य आहे, यामध्ये सांस्कृतिक वैशिष्ट्य आहे.
ठीक आहे, तर हे सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला आपण काय म्हणतो? डायरेक्ट मित्रांनो हा प्रश्न आहे. ठीक, तो याला म्हटलं जातं एथनोग्राफी, वांशिकता. ठीक आहे, जिथे आपण काय करतो, समान संस्कृती असणाऱ्या गटांचा अभ्यास करतो. क्लिअर? ओके, नेक्स्ट. कृती संशोधनाच्या पायऱ्या है ना. हा, ऍक्शन रिसर्च स्टेप सांगा है ना. ए, आता हा गट बघा. ठीक आहे, चल. रिफ्लेक्ट, ऑब्झर्व, प्लॅन और ऍक्ट म्हणजे विचार करणे किंवा प्रतिबिंब, निरीक्षण, योजना, कृती. ए. बी आहे प्लॅन, ऍक्ट, ऑब्झर्व अँड रिफ्लेक्ट, नियोजन करणे, कृती करणे, निरीक्षण करणे आणि प्रतिबिंबित करणे. सी आपल्याला काय म्हणतं, योजना करणे, प्लॅन, रिफ्लेक्ट, ऑब्झर्व अँड ऍक्ट. योजना करणे, त्यावर विचार, निरीक्षण आणि कृती. की डी, काम करणे म्हणजे ऍक्ट, त्याला निरीक्षण करणे, त्याला नियोजन करणे आणि विचार करणे. बर, काय आहे ऍक्शन रिसर्च? चलो, तर मित्रांनो मी तुम्हाला एक पर्टिक्युलर रोड, पर्टिक्युलर हा आपला घर आहे म्हटलेलं होतं. ठीक आहे, किंवा हे पर्टिक्युलर आपली कॉलनी आहे असं मी बोललेली होती है ना. हा, आणि कॉलनीच्या मध्यभागी रस्ता आहे आणि या रस्त्यामध्ये होल झालेला आहे, गड्डा पडलेला आहे, त्यामुळे आवागमनला काय होत आहे, प्रॉब्लेम होत आहे. आणि पर्टिक्युलर हे आपण आहोत. आपण काय केलं, तो होल बघितला. ठीक आहे, तर तत्काल आपण तो बुजवणार. ठीक आहे, तर त्यासाठी आपण काय करणार, सर्वप्रथम है ना प्लॅन करणार की नाही. सर्वप्रथम प्लॅन करणार की नाही, म्हणजे प्लॅन प्रथम यायला हवं. कुठे दिसतं, इथे नाही, इथेही नाही, तर बी आणि सी मध्ये दिसतं. ठीक आहे, आता प्लॅन अनुसार चालावं लागेल है ना. हा, प्लॅन केला आपण, त्यानंतर आपण त्या अनुसार कृती करू म्हणजे ऍक्ट करू. करणार का है ना. हा, कृती करणं म्हणजे काय, होल त्याला बुजवून टाका पूर्ण त्याला है ना. त्यानंतर तुम्ही केलेलं कार्य योग्यरित्या झालं का हे पाहण्यासाठी ऑब्झर्व करा. काय करा, निरीक्षण करा, ऑब्झर्व करा. ऑब्झर्व केलं तुम्ही, त्यानंतर 2-3दा एक कार्य करा त्याच गड्ड्यावरून जे तुम्ही बुजवलं, चालून बघा म्हणजे प्रतिबिंब. म्हणजे हे चक्रीय प्रक्रिया आहे है ना. हा, सायकलिकल ही प्रोसेस दिसून येतं, ज्यामध्ये प्लॅन आहे, ज्यामध्ये प्लॅन आहे है ना, ऍक्ट आहे, ऑब्झर्व आहे आणि रिफ्लेक्ट आहे की नाही. चलो, हा, याचा उत्तर काय यायला हवं, ऑप्शन बी. आवाज कमी येतोय. ज्यामध्ये प्लॅन आहे ना, ऍक्ट आहे, ऑब्झर्व आहे आणि रिफ्लेक्ट आहे की नाही. चल, बरं, आता येतोय ना. कसं असतं, थोडं हा माईक सरकला की आपला आवाज अचानकपणे कमी होऊन जातो. आय थिंक क्लिअर आहे. बघा, नेक्स्ट आहे, खाली दिलेल्या हे स्टेप्स ऑफ रिसर्च आहे, संशोधनाचे क्रम आहे, याला अरेंज करायचं आहे. ठीक आहे, पहिला आहे समस्या तयार करणे, समस्या विश्लेषण करणे, समस्येचा विकास करणे, गृहीतक तयार करणे है ना, डेटा संकलन, नंतर सामान्यीकरण आणि निष्कर्ष. हा, तर हा पहिला. हा, ऍक्च्युली तू माईक नाही का सरकतं है ना, म्हणजे असं सरकला की आवाज कमी जास्त होतो. बरं, ठीक आहे, मी लक्ष ठेवणार. देन बी बघा, संशोधन रचना, विकास करणे, गृहीतकांची रचना, समस्या तयार करणे है ना, डेटा विश्लेषण, निष्कर्ष आणि डेटा संकलन.
सी बघा, समस्या तयार करायचं, गृहीतक तयार करणे, त्याचं डिझाईन विकास करणे, डेटा संकलन, डेटा विश्लेषण, सामान्यीकरण आणि निष्कर्ष. सी आहे. ठीक आहे. चौथं बघा, समस्या तयार करायचं, नमुना डेटा संकलन, देन निर्णय घ्यायचं, त्यावर गृहीतक तयार करायचं, पुरावा संकलन आणि अर्थ लावणे. आता या ऑप्शन मधून आपण स्किप कोणतं करणार? सगळ्यात पहिले तर बी करा. कसं? कारण डेटा संकलन शेवटी इथे दिलेलं आहे. डेटा आपण संकलन शेवटी करतो का? माझं सेशन जे असतात ना, म्हणून म्हणते मी. ओके, तुम्हाला मी इन्फॉर्म केलेलं होतं ना की पर्टिक्युलर सेशन हा आज 6 वाजता होणार म्हणून, आहे ना. ग्रुपमध्ये मी इन्फॉर्म केलेलं आहे. इन्फॉर्म केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे. बर, ठीक आहे ना. ग्रुपमध्ये मेसेज जा. ओके, चलो. तर पहिलं बी आपण स्किप केलेलं. आता नेक्स्ट बघा. आता ऑब्विसली प्रॉब्लेम आपल्याला पहिलेच फाइंड करावं लागेल, त्यामुळे तीनही ठिकाणी प्रॉब्लेम दिसतंय. ठीक आहे. त्यानंतर डायरेक्ट डाटा ॲनलाइज न करता, डाटा कलेक्ट न करता आपण ॲनलाइज करू शकत नाही. म्हणजे ए सुद्धा कुठे ना कुठे आपलं काय होईल, आहे ना, वगळणार. हो की नाही? चलो, आता राहिलं काय? सी आणि डी. आता समस्या तयार केल्या तुम्ही नमुना डेटा संकलन आणि त्यावर निर्णय, यामध्ये बघा पुराव्याचं संकलन. ठीक आहे. त्याला अर्थ लावायचं. इथे ॲनलाइज वगैरे काही दिलं का? हा क्रमच चुकवला. म्हणजे सी सोबत जाऊया मित्रांनो. गुड. म्हणजे सर्वप्रथम काय करायचं आहे? पर्टिक्युलर प्रॉब्लेम फाइंड करा. आहे ना, रिसर्च प्रॉब्लेम आपण फाइंड करतो. झालेलं. त्यानंतर हायपोथेसिस मेकिंग, डेव्हलपमेंट ऑब्जेक्टिव्ह वगैरे, देन रिसर्च डिझाईन आपण तयार करतो. रिसर्च डिझाईन नंतर डाटा कलेक्शन करतो, डाटा ॲनलाइज करतो आणि देन त्याला क्लासिफिकेशन किंवा जनरलायझेशन करतो आणि सरते शेवटी कन्क्ल्युजन मांडतो. ठीक आहे. तर सी सोबत जाणार आपण. गुड. नेक्स्ट, अन्वेषणात्मक संशोधन खालीलपैकी कोणत्या एका प्रकारच्या प्रश्नांचं उत्तर देते? ठीक आहे. म्हणजे एक्सप्लोरेटरी रिसर्च काय आपल्याला प्रश्नांचं उत्तर देतं म्हटलेलं आहे. एखादी घटना का घडली? वाय. एखादी घटना कसे घडले? बी. हाऊ. एखादी घटना व्हॉट म्हणजे काय झाले असेल. ठीक आहे. आणि डी वरील पैकी सर्व. चलो. ओके, नाव इज व्हॉइस इज स्टेबल, है ना. आता स्टेबल असेल. ठीक आहे. तर व्हेरी करेक्ट आन्सर इज ऑब्विसली ऑल ऑफ अबाउ. कारण अन्वेषणात्मक संशोधन एखादी घटना का, कशी, कशा पद्धतीने घडलेली या प्रश्नांचं उत्तर आपल्याला देतं. त्यामुळे ऑल ऑफ अबाउ, ऑप्शन डी. नेक्स्ट आहे, प्राथमिक डेटा संपादित करताना आपण फक्त हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रश्नावलीमध्ये असलेली माहिती, आहे ना. म्हटलं आहे, विल एडिटिंग प्रायमरी डेटा वी हॅव जस्ट टू नोटिस द इन्फॉर्मेशन कॉन्टेंट इन अ क्वेश्चनर. म्हणजे क्वेश्चनर मध्ये असलेली माहिती एकसारखी असावी, ती सुसंगत असावी, पूर्ण असावी की वरीलपैकी सर्व असावी. चला, ठीक आहे. बर, तर प्राथमिक डेटा संपादित करताना आपलं लक्ष कशावर असायला हवं? तर आपलं लक्ष असायला हवं आपल्या प्रश्नावलीमधील जी माहिती आहे ती एकसारखी आहे का, ही तथ्याशी सुसंगत आहे का, ही कंप्लीट इन्फॉर्मेशन आहे का, ही अर्धवट तर नाही, या गोष्टींकडे आपलं लक्ष असावं. म्हणून इथे व्हेरी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, है ना.
ऑप्शन क्रमांक डी इथे काय आहे, सर्वाधिक योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, संशोधनाची वस्तुनिष्ठता कशी वाढवता येईल आणि ऑब्जेक्टिव्हिटी ऑफ रिसर्च कसं आपण इन्हॅन्स करू शकतो. त्यांच्या निपक्षपातीद्वारे, ब विश्वसहाय्यतेद्वारे, सी आहे वैधतेद्वारे आणि डी आहे वरीलपैकी सर्व. आय थिंक लास्ट सेशन मध्ये मित्रांनो आपण ह्या सगळ्याच गोष्टींना काय केलेलं आहे, डिस्कशन केलेलं आहे ना. हा लास्ट पर्टिक्युलर सेशन है ना, संशोधन ऑब्जेक्टिव्हिटी विषय आपण बघितलेला आहे. तर सांगा बरं. चलो, ओके. सो ऑब्वियसली ऑल ऑफ दीज गुड. नेक्स्ट, हे जे CATI आहे याचा अर्थ काय आहे. आणि गंभीर विश्लेषण, टेलिफोनिक मुलाखत, क्रिटिकल ॲनालाइज, टेलिफोनिक इंटरव्ह्यू. बी आहे कॅमेरा ॲक्टिवेटेड टेलिस्कोपिक मुलाखत इंटरव्ह्यू. सी सुधारात्मक मुलाखत दहशतवाद विरोधी की डी संगणक सहाय्य टेलिफोनिक मुलाखत म्हणजे CATI. ओके, माझे रेकॉर्डेड व्हिडिओज ग्रुपवर अवेलेबल आहेत. ठीक आहे. हां, तुम्हाला पर्टिक्युलर लिंक्स मित्रांनो मी ग्रुपवर शेअर करते है ना. हां ठीक, कारण हे यूट्यूबवर अवेलेबल नसतं. हां, त्यामुळे मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. तुम्ही ग्रुपमधून बघून घ्या. ठीक आहे. ओके. सो कम्प्युटर सहाय्य टेलिफोनिक इंटरव्ह्यूइंग म्हणजे मुलाखत. ऑप्शन डी इथे योग्य आहे. नेक्स्ट आहे, इथे दोन आपल्याला गट दिलेला आहे. ठीक आहे. हां, तर इथे हा गट ए आहे आणि हा गट बी आहे. तर हे रिसर्च मेथड आणि त्या संबंधित डाटा कलेक्शनसाठी कोणते टूल्स म्हणजे साधने आपण वापरतो हे आपल्याला इथे सांगायचं आहे. ठीक, तर बघा, एक्सपेरिमेंटल रिसर्च, एक्स फॅक्टो मेथड and डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च और डी हिस्टोरिकल है ना मेथड. अशा प्रकारचे 4 मेथड आहे. आता तिथे आपण कोणत्या प्रकारचं डेटा पाहतो पहा. युजिंग प्रायमरी अँड सेकंडरी सोर्स ऑप्शन ए, क्वेश्चनर बी है ना, प्रमाणित चाचणी स्टँडर्ड टेस्ट और टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स टेस्ट म्हणजे विशिष्ट वैशिष्ट्य चाचणी है ना. चला, काय वापरणार आपण. हा, काय वाटतं. चलो, हा, काय वाटतं मित्रांनो. गुड. हा, का बरं. हा, तर बघा, एक्सपेरिमेंटल रिसर्च जेव्हा आपण प्रायोगिक पद्धत वापरतो ना त्यामध्ये आपण स्टँडर्ड टेस्ट करते म्हणजे प्रमाणित टेस्ट आपण करतो. ठीक आहे. एक्सपोस्ट फॅक्टो मध्ये आपण काय करीत असतो, तर यामध्ये आपण कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे एक विशिष्ट वैशिष्ट्य चाचणी जी आहे याचा आपण वापर करतो. वर्णनात्मक सर्वेक्षण पद्धती म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह जे आहे त्यामध्ये आपण काय वापरतो, प्रश्नावली वापरतो, क्वेश्चनर. आणि ऐतिहासिक मध्ये ऑब्वियसली प्रायमरी अँड सेकंडरी डेटा है ना. चलो, नेक्स्ट आहे, परिमाणात्मक संशोधनात डायरी वापरण्याचा एक फायदा. उत्तेजित होण्याचा धोका कमी असतो कारण प्रतिसादकर्ते खूप प्रेरित असतात. बी आहे, त्यांना संवेदनशील समस्या किंवा विचलित क्रियाकलापांबद्दल डेटा मिळवण्याची शक्यता आहे. सी आहे, ते प्रतिसादकर्त्यांच्या खऱ्या भावना बाहेर काढतात. की डी, ते प्रत्येक प्रतिसादकर्त्यांसाठी अद्वितीय असलेले विचार, भावना, अनुभव टायलाइट
करतात. हा ठीक आहे. ओके, आफ्टर सेशन मी पुन्हा एकदा जे आहे ना शेअर करते. तुम्ही आता मला वाटलं बरं आता जॉईन झाले असेल, लेट झाले असेल कारण मॉर्निंगला मी शेअर केलेलं. ठीक आहे, ठीक आहे. ओके, हे बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे ना, यावर कॉन्टॅक्ट करावं लागतं. ठीक आहे. हां, ओके. सो ऑब्व्हियसली आपल्याला दिसून येतं की जर आपण याचा वापर केलं डायरीचं, तेही आपण क्वांटिटेटिव्हमध्ये तर उत्तेजित होण्याचा धोका कमी होतो आणि प्रतिसाद आपल्याला मिळतं. नेक्स्ट आहे नमुना काय दर्शवतो? व्हॉट डज सॅम्पल रिप्रेझेंट? काय आहे? प्रेक्षक आहे, ऑडियन्स, गर्दी आहे, क्राऊड, लोकसंख्या दर्शवतं की काहीच नाही? यापैकी नाही. चलो, एक नमुना काय आहे है ना? सॅम्पल काय आहे? सॅम्पलिंग मी सांगितलं आहे तुम्हाला. सो व्हॉट इज द सॅम्पल? काय आहे सॅम्पल? बरं, मी दुरुस्तीचं दिनांक चेक करून तुम्हाला सांगते. ठीक आहे. बरं, एक मला ग्रुपमध्ये एक मेसेज करून द्या. ठीक आहे, म्हणजे मला आठवण राहणार आणि मी ते बघून सांगते तुम्हाला. काय आहे? ऑब्व्हियसली मित्रांनो, हा लोकसंख्या, पॉप्युलेशन, याचं रिप्रेझेंटेटिव्ह आहे सॅम्पलिंग. सो म्हणूनच इथे सी आपलं सर्वाधिक योग्य उत्तर आहे. चल, आता हा प्रश्न जे विद्यार्थी मित्र ऑफलाईन बघत आहे हा पर्टिक्युलर सेशन, अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी. तर पुस्तकांच्या छायाप्रती वापरणे योग्य नाही. का बरं? कारण बौद्धिक संपदेचं उल्लंघन केलं जाईल. यामुळे वाचण्यात अडचणी येईल की हे साहित्यिक चोरी ठरेल की डी, बी आणि सी? तर याचं उत्तर मित्रांनो नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही द्या. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि पेट परीक्षेच्या बॅचला तुम्ही जॉईन झालेले नाही तर आजच जॉईन करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये या भागातून सेक्शन ए आपण मॅक्सिमम स्कोर करू शकतो आणि आपलं PhD करण्याचं स्वप्न देखील पूर्ण करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे माझे व्हिडिओ लेक्चर्स बघत चला. थँक्यू.